प्रस्तुत काल आपण तिसऱ्या अध्यायातल्या 209 क्रमांकाच्या ओळी येऊन थांबलेलो होतो. स्वधर्माचं आचरण देवाने सांगितलं करायला. आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण यथास्थान केलं तरच मोक्ष आपल्याला मिळू शकतो. अथवा आपण कर्म टाकून धर्माच्या जरी गोष्टी करत राहिलो तरी तो मात्र धर्म होणार नाही. देवाने अट्टासाने सांगितलं त्याला काय तुम्ही धर्म समजू नका. तुमच्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे तुमच्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि ब्राह्मण, ज्याला ज्या ज्या वाट्याला जे जे कर्म आलेले ते कर्म त्यांनी करणं, त्या कर्माला धर्म म्हटलेले आहे. तो यज्ञ आहे. तो यज्ञ सफल झाला तर तुम्ही धर्म अनुसरला असं होणार आहे. त्या स्वधर्माचं पालन असं करा. निष्काम पुरुषाला सुद्धा सांगितलं तू जरी कृतार्थ झाला तरी लोकसंग्रहार्थ लोकाला दिशा देण्यासाठी साधू स्वतःला काही बंधनात घालून घेतो. त्यांना कोणतेही बंधन आवश्यकता नाहीये. साधूला पंढरपूर आळंदी सुद्धा करण्याची आवश्यकता नाही. पण लोक राहतीसाठी साधू वर्तत असतो. मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे आणि अलौकिक न व्हावे जगाप्रती. आपण मार्गक्रमण करायचं. मार्गक्रमण करता 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 लोकांना सुद्धा दिशा द्यायची आणि आपण कोणतरी एक आगळं वेगळं आहे असं मात्र जगामध्ये बिलकुल दाखवायचं नाही. जसा कामुक मनुष्य जसा लोभावर ठेवा ठेवून लोभावर दृष्टी ठेवून कर्म करतो तितक्याच तीव्रतेने निष्काम पुरुषांनी सुद्धा कर्म करायचं. कारण इथं राहती अशी आहे, जो ज्ञानी माणूस करतो जसं तसंच सामान्य जण व्यवहारात वागतात. येथ वडील जे करती तयाच नाव धर्म ठेविती आणि येरती अनुष्ठती सामान्य सकळ. सामान्य माणूस ज्ञानी माणूस जसं करतो तसं वागायचं. म्हणून अर्जुना तुला कर्म टाकता यायचं नाही. ज्ञानी माणूस कर्म टाकत नाही. जनकाधिक जे होते त्यांनी कर्म टाकलं नाही. मी स्वतः ईश्वर असून मला काहीच कर्तव्य नाही, मला कशाची अपेक्षाही नाही, तरी सुद्धा मी कर्म करतो. का तर विश्वाला दिशा देण्यासाठी. हे ऐसे असता स्वभावे म्हणून कर्म न सांडावे आणि विशेष आचरावा लागे ये जगी संती. संतांना विशेष करून वागावंच लागतं, कर्म करावंच लागतं. सामान्य माणसासारखं कर्म करतात परंतु त्यांची आसक्ती मात्र त्या ठिकाणी नसते. देख प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तया ही कर्तव्य उरले असे लोका लागे. लोकांसाठी साधू कर्म करतो. वास्तविक साधू निरीच्छ झालेला असतो. त्याला कोणतंही काम राहिलेलं नसतं आणि आपल्या स्वधर्माचे प्रतारणा करू नये. आपण लोभी माणसासारखं करायचं. जे तत्वज्ञानाच्या ठाई प्रकृती भाव नाही तेच कर्म जात पाहिजे निपजत असे. ओळ क्रमांक 81 क्रमांकाची ओळ बघा काय सांगते. हे असे की ज्यामुळे सर्व कर्मे उत्पन्न होतात तो प्रकृती भाव, देह अभिमान तत्वज्ञानाच्या ठिकाणी मुळीच नसतो. मग दुर्दैव असं आहे या जगामध्ये तत्वज्ञानाचा बोध करणारे साधूच विरळे. त्यामुळे ही जी गुड मक्खी आहे ती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असला जो परमार्थ आहे तो कोणाला सांगू बी नका तुम्ही. जो प्रकृतीचा उत्पन्न होणाऱ्या कर्मापासून देह अभिमानाने तो दडपला जात नाही. प्रकृतीने केलेली कर्म आपण आपल्याकडे घ्यायची नसतात. जे लोभ, मोह, काम, क्रोध जे उठतात ना ते पंचमहाभूताचा एक एक गुण आहे बरं. लोभ याचा गुण आहे. चंचलत्व, हा चंचलत्व गुण जो आहे ना तो वायूचा आहे आणि तो वायू आपल्यामध्ये असल्यानंतर चंचल चित्त झालेलं आहे. त्यामुळे हा पंचमहाभूताचा एक एक दोष आहे. इंद्रियांची कर्म आहे. कर्म इंद्रिय कोणाच्या आज्ञेखाली करतात? गुणक्षोभामुळे कर्म होत राहतात. इंद्रिय सुद्धा पराधीन आहेत. गुणामुळे इंद्रिय कर्म करतात आणि इंद्रियांनी केलेली कर्म, देहाने केलेली कर्म तो जीव स्वतःकडे घेत नाही. म्हणजे तो आत्मा आहे. देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे. त्या जीवाला साधू कोण बोध झालाय? तू कोण आहेस? आत्मा आहे. तो देहाने केलेली कर्म स्वतःकडे घेत नाही. जे तत्वज्ञानाच्या ठाई प्रकृती भावच नाही. 17 नंबर प्रकृती भाव म्हणजे काय पहा. देह भाव त्याच्याकडे नाही. देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. आपला देहबुद्धी संपली पाहिजे. देहबुद्धी केव्हा जाणार आहे? आत्मस्वरूपाचं यथार्थ दर्शन होणार तेव्हा देहबुद्धी गळणार आहे. आपली थोरती गळाली पाहिजे अहंता. देहबुद्धी तेव्हा गळणार आहे जेव्हा आत्म्याचा साक्षात्कार होणार आहे. आणि ज्याला आत्मसाक्षात्कार झाला त्याला ते म्हणतात त्या तत्वज्ञानाच्या ते देह अभिमानू सांडुनी. 19 नंबर पुन्हा 17 झाल्यानंतर कर्मजात काय सांगितलं?
कर्मजा सांडल समूह आणि देहबुद्धी टाकून देह अभिमान सांडून गुण कर्मे ओलांडून 20 नंबर त्रिगुण व त्यांची कर्मे. हे कर्म कोणामुळे चाललेलं आहे? गुणामुळे चालू आहे. आणि त्या गुणाचाच आपल्याला शोध, गुणाचा नाश करायचा. त्रिगुण रहितम सद्गुरु दत्तात्रयांची आरती करतो. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, 3 गुणाच्या पलीकडे गेलेला त्रयमूर्ती दत्त हा जाणार. आपल्याला त्या दत्ताला स्वीकारायचा जो आत्मा कोणत्याही गुणाच्या सपाटात सापडत नाही. त्याला दत्तात्रय म्हटलेले आहे, त्याला आत्मा म्हणलेलं आहे, त्याला परमात्मा म्हणलेलं आहे. आणि जो गुणाच्या सपाटात अटकला त्याला जीव म्हटलेला आहे. तो गुणकर्मे ओलांडून साक्षीभूत होऊन वर्तत देही. आपले इंद्रिय काय काय कर्म करतात हा साक्षीभूताने पाहतो. काय मी काल करत होतो, काल काय माझ्यामध्ये कोणता गुण उफाळून आलेला होता, काल माझ्याकडे कोणता सत्वगुण वाढला होता का रजोगुण, आणि या सगळ्याला साक्षीभूत पाहतो. तो आत्मा तो मी आहे आणि तो पाहतो शरीराची काय चालली. जसं गावातल्या लोकांची काय नाटकं चालली तसा गावातला प्रमुख मनुष्य पाहतो. महाराज पाहतो, साधू वाहतो, आपल्या शिष्यमंडळींची काय नाटकं चालली हा जसा साक्षी भूत होऊन पाहतो, त्रयस्थ दृष्टीने पाहतो. तसं तो या देहाच्या समूहामध्ये असून 36 तत्वाच्या या प्रपंचात असून तो त्याच्यापासून वेगळा राहून त्याच्या शरीराची कर्म काय काय आहे तो ते पाहतो. तो प्रकृतीचं घेत नाही, दुसऱ्याचे केलेले कर्म आपल्याकडे घेत नाही. म्हणजे हाताने दान केलं किंवा हाताने वाईट काम केलं तर ते स्वतःकडे तो घेत. कारण हाताचं कर्म इंद्र देवता आहे आणि त्याच्या गुणानुसार ते कर्म झालेले. मी या सर्व कर्मापासून वेगळा आहे असा आत्म्याचा बोध तत्वज्ञानाच्या ठिकाणी होतो. मायेच्या शरीर इंद्रियादिकांची अत्यंत मूळ झालेले अज्ञ शरीरेंद्रिय त्यांच्या कर्मामध्ये हालचालीमध्ये आसक्त होतात. ती हालचाल चेष्टा आम्हीच फलासाठी करतो असा अभिनिवेश धरतात. सर्वज्ञ मात्र आत्मज्ञानी पुरुषाने त्या असर्वज्ञ अनात्मज्ञ मंद पुरुषास न श्रद्धेय पासून घडू नये. अज्ञानी माणसाला त्या कर्मामध्येच ठेवावं, साधूनी ज्ञानाने त्याला त्याच्यापासून बाजूला काढू नये. त्याच्यानंतर आपण पुढे आलो होतो की इंद्रिय जे म्हणतात त्या प्रमाणे जो जीव वागतो तो तरू शकत नाही, तो त्याच्यातून बुडून जातो. आणि जो आपला स्वधर्म जो आहे तो आपण करावा. आणि त्यांनी सांगितलं शरीराच्या खटपटीसाठी आपण सुख मिळवण्यासाठी पळतोय, पण ते शरीर कसं आहे जाता जाता आपण काल इथपर्यंत आलेलो होतो. शहाणा मनुष्य आपल्या प्रारब्ध कर्माप्रमाणे स्वभावाप्रमाणे व्यवहार करतो. सर्व प्राणी आपल्या स्वभावावर जातात. त्याला माझा किंवा दुसऱ्याचा कोणा राजाधिकाचा निग्रह काय करणार. म्हणून कोणीही विचारवान मनुष्याने या इंद्रियांचे कौतुकाने देखील लाड करू नये. असे पहा की सर्पाबरोबर खेळता येईल का. या विषयाने आपली हानी झालेली. विषय ओढी बोलले जीव त्यांची कोण करील किव. ते सांगतात वाघाच्या सहवासात सुखरूपपणे सिद्धी शेवटात जाता येईल का. हाल विष प्राशन केले जाईल तर पचेल काय सांग पाहू. हे पहा बुद्धिपूर्वक नव्हे परंतु सहज खेळता खेळता जरी आग्नी लागला तर तो जर भडकला तर जसा आवरत नाही तसे कौतुकाने इंद्रियाचे लाड पुरवले तरी मोक्ष इच्छेला ते चांगले नाही. ज्याला मोक्ष मिळवायचा आहे त्यांनी कोणत्याही वासनेच्या सपाट्यात सापडायचे नाही. सगळ्यांना लाथाडीत जायचं. लाथाडीला संसार. हे सांसारिक गोष्टी आपल्याला जी इंद्रिय आणि कर्म आपल्याला घेऊन येणार आहेत मागं. ज्याला मोक्ष इच्छू आहे, ज्याला असं वाटतं मला याच देहात याच देही याच डोळा, ज्याला मुक्तीचा त्याला हजारो जन्माची कर्म एकाच या जन्मामध्ये करावं लागतात. अनेक कर्मांना लाथाडीत त्याला स्वधामापर्यंत जायचं. जसं आपल्याला दृष्टांत दिलेला आहे. राजाने एकदा सांगितलं होतं की ज्याला राजगादीवर मी उद्या बसवणार आहे, एकादशीच्या दिवशी जो सकाळी पहाटे मला येऊन भेटणार त्याला मी राजगादीवर बसवणार आहे. आणि मग मात्र सगळ्यांना ऐलान केल्यानंतर सगळी लोक तयार झाली राजगादीवर बसायचं म्हणलं. कोण नको म्हणणार. परंतु राजाने आदल्या रात्री सगळा असा प्रोग्राम करून ठेवला. चांगले मोठमोठाले मॉल खोलून ठेवले. त्या मॉलमध्ये सगळ्या वस्तू फ्री ठेवलेल्या आहेत. जेवढे पाहिजे तेवढं घेऊन जायचं. जे बैलाचे शर्यतवाले त्यांना बैल बी ठेवलेले, घोडे गाड्या काय पाहिजे काय ते ठेवलेले तिथं फ्रीमध्ये. आणि मग तिथंच रमले गेले. 10 किलोमीटर राजाच्या घरापासून 10 किलोमीटर अंतर सगळीकडे हेच ठेवले. ज्या दिशेने जो येणार आहे त्याला हे सगळं भेटणार. हे भेटणार म्हणलं तो म्हणायचं फुकटे म्हणलं जाऊ घेऊन. घरी ठेवायला जातोय कोण तिथंच बसतोय घेऊन, कोण ट्रकला ऑर्डर दिलेली माल न्यायला या. पण पहाटे सकाळी एकच बछडा जाऊन तिथं राजाला भेटला.
म्हणला मला राजगादीवर बसायचं. म्हणले बस बाबा तुला. पण तुला काय रे बाबा हे मध्ये रस्त्यामध्ये फुकट ठेवलेलं तुला दिसलं नाही का? तू त्याच्या नादी नाही लागला? ते म्हणला मला सगळं फुकट दिसलं होतं. पण का नाही तू नादी लागला? तू ही सगळी लोक घेऊन जातात, तुला नाही वाटलं का घेऊन जावं? तो म्हणला एकदा काही ह्या गादीवर बसलं का हा सगळा माल कोणाच्या बापाचा आहे? आपल्याच बापाचा आहे. तसा मोक्ष इच्छू आहे ज्याला देवाला आपलंसं केलं ना का लक्ष्मी नारायण तयाजवळी सगळी भोग सुख त्याच्याकडे शोधित येणार. जसं शरद ऋतू आल्यानंतर सगळ्या फळाफुलांमध्ये ऑटोमॅटिक परिवर्तन होतो आणि सगळी ती फलद्रूप होतात, तसंच ज्याने ईश्वराला प्राप्त केलं त्याच्याकडे या सगळ्या गोष्टी येतात. मोक्ष इच्छुनी मात्र त्याचे लाड पुरवू नये. अर्जुना वास्तविक विचार करून पाहिले तर शरीर परतंत्र जर आहे, शरीर आपल्या हातात नाही. आपल्याला वाटतं नीटनेटकं ठेवा, आपल्याला वाटतं नाही रोग व्हावा, पण होतोय कारण ते आपल्या हातात. पण जे आपल्या हातात आहे ते करत नाही हो मनुष्य. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा तो पुरुषार्थ आपण करू शकतो. मोक्ष मिळू शकतो, तो सहज होऊ शकतो आणि संसार कधीही होऊ शकत नाही. कोणाचाच आजपर्यंत झाला नाही. पण तिथे किती आठतास आहे लोकात, किती आठतास आहे. काय असं करसी दिवस आणि रात्र ओव्हर टाइम करून प्रपंच करण्याच्या मागे लागले आणि प्रपंच करता करता आजा मेला पंजा मेला बाप मशना गेला देखत देखत नातू पंतू तोही काहीच आला. तुम्हाला सांगतो संसार होतच नसतो कधी. पण परमार्थ जर करायचा ठरवला तर तो करू शकतो, कारण देवाने त्याला त्याच्यासाठीच जन्माला पाठवलेले. हे शरीरच त्याच्यासाठी दिलेले आणि ती जी गोष्ट करायची ती करत नाही. अर्जुना शरीर तर परतंत्र आहे, जर तर त्याच्याकरता यत्नाने नाना प्रकारचे विषय भोग मिळवण्याची खटपट का बरी करावी? शरीर तर जाणार आणि त्याला मग काय नटपटन त्याला चांगलं चांगलं खायला घालून बी शेवटी त्याची काय होणार आहे? चिमूटभर मातीच होणार. मग त्याच्या नादी लागण्यापेक्षा आत्महितार्थ का जीवानी वाटचाल करू नये? आपण पुष्कळ यत्न करून जेवढी म्हणून संपादन केलेली संपत्ती आहे ती सर्वच्या सर्व खर्च करून या देहाचे अहोरात्र लालन पालन का करावे? प्रश्नचिन्ह. या लोकात सर्व परिश्रम करून पुष्कळ संपत्ती मिळवावी व मग स्वधर्माचा त्याग करून त्या संपत्तीचे केवळ देहाचे पोषण करावे हे उचित नाही. आपल्या वाट्याला कर्म टाकायचं आणि आपल्या शरीराचा धर्म आहे का? एक शरीराचा धर्म आहे त्याला स्वधर्म म्हणतात आणि एक जीवाचा स्वधर्म आहे. दोन धर्म आहे. शरीराच्या प्रकृतीचा कर्म करणं हा धर्म आहे आणि आत्म्याचा जीवाचा धर्म आहे. धर्मामादी धर्म स्वस्वरूपी राहणे खरा धर्म. खरा धर्म तो आहे आपला आत्मस्वरूपावर एकरूप होणे, आत्मस्वरूपाशी मिळणे. आणि त्याला जो मिळाला त्याला आपल्याला शाळेतील कविता बी शिकवली होती. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम. जगाला वाटतो का देवाला वाटतो? तो काय म्हणून पाहतोय प्रेम जगाकडे? बघा इकडं गाणं आहे त्या श्रीराम लागूच्या पिक्चर मध्ये, जसं जे का रंजले गांजले त्याचप्रमाणे गांजल्या जीवांची मनी करी खंत तोची खरा साधू तोची खरा संत तोची खरा साधू. गांजलेले कशाने? गांजलेले संसारानेच गांजलेले आणि रंजलेले बी कशाने? आणि त्याच्यामुळे रंजल्यामुळे जे ओरिजिनल आपल्याला प्राप्त करायचं त्याच्याबद्दल सगळेच विसरलेले. ते म्हणतात लई कष्ट करायचे, संपत्ती मिळवायची, ती कशासाठी? देहाच्या लालन पोषणासाठी. आणि देह तर जाणार आहे. मग सांग बरं, स्वधर्माचा त्याग करून संपादन केवळ केलेली देहाचे पोषण करावे हे उचित आहे का? मग हे शरीर तर पंचतत्वाचे झालेले आहे, ते शरीर शेवटी पंचतत्वात जाऊन मिळणार. त्यावेळी आपण केलेले विषय संपादनाची खटपट कोठे शोधित बसावी? शरीर पंचमहाभूताचं आणलेले पंचमहाभूताला द्यायचे आपलं नाही आहे शरीर, पण तरी पण आपण आपलं आपलं म्हणतो आणि त्यामुळे तो आपल्या डोक्यावर नको असलेली ओझी घेत आहे. ती फुकट नाही का जाणार? म्हणून पशुसारखे केवळ शरीर पोषण करणे म्हणजे उघड उघड प्रत्यक्ष आपलीच हानी करून घेण्यासारखे आहे असे समज. आपणच आपलं नुकसान करतो आणि आपणच आपला फायदा करतो. आत्माच आत्म्याचा शत्रू आहे आणि आत्माच आत्म्याचा मित्र आहे. म्हणून तुका ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आपुली आपण करा. ह्याकरता विषय भोगाच्या व देह पोषणाच्या विचारात मुमुक्षाने लक्ष ठेवू नये. मुमुक्ष कोणाला म्हटलेले? मुमुक्ष कोणाला म्हटलेले? मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन.
करा समाधान चित्त माझे, काय खंड येईल कर्म. माझं वाईट कर्म असू द्या, वाईटच वाईट कर्म असू द्या, तरी त्या कर्मावर मात करणारं शस्त्र साधू तुम्ही द्याल का मला. असा जो मुमुक्ष ज्याला या जगातून सुटावं असं वाटतं, आत्म्याला भेटावं असं वाटतं, त्याने या शरीराच्या नादी लागू नाही. हा उदाहरण इथं देऊन का आपण इथपर्यंत का देऊन आपण थांबलेलो होतो. आता पुढील विषयाकडे वळूया. विषय सेवनापासून प्रत्यक्ष सुख प्राप्त होत असता त्यात सुख नाही हे म्हणणे संयुक्तिक नाही. असे तुला वाटल्यास सहज विचार केला असता इंद्रियांना आवडेल त्यात विषयाचे सेवन केले तर चित्ताला क्षणभर समाधान प्राप्त होईल हे खरे. आता देव सांगतात तुम्ही ज्या इंद्रियात विषय सुखात सुख मिळवता त्याच्यात सुख आहेच नाही, पण आपल्याला पटणार. आपण आम्हाला बरं वाटतंय, समाधान वाटतंय. ते म्हणतात विषय सेवनापासून प्रत्यक्ष सुख प्राप्त होत असता त्यात सुख नाही हे म्हणणे संयुक्तिक नाही. असे तुला वाटल्यास देव म्हणतात अर्जुनाला तुला असं वाटेल का सुख नाही, आम्हाला तर अनुभव आहे सुखाचा, पण ते सुख नाही. सहज विचार केला असता इंद्रियांना आवडेल त्याच विषयाचे सेवन केले तर चित्ताला क्षणभर समाधान प्राप्त होईल. परंतु ते समाधान म्हणजे बाह्यता संभावित दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे. बाहेर विषयाकडून सुख भेटतं असं आपल्याला वाटतं. महाराजांनी दृष्टांत छान आठवण करून दिला. एकदा एका कुत्र्याला फार जुन्या काळात पडलेली हड्डी भेटली आणि ती हड्डी तो कुत्रा सगळीत बसला, चावत बसला. त्याच्यातून काय मिळेल म्हणून. आता बरीच कुत्री ती हड्डी नळावडीत राहतात ना, त्याच्यातून काय रक्त येईल म्हणून. परंतु त्याला काही त्याच्यातून मिळेना, पण ती त्याच्या हिरडीला टोचली. जुन्याची कधी पडलेली हड्डी होती आणि त्याच्यातून रक्त पडायला लागलं. तर मग त्या कुत्र्याला असं वाटायला लागलं की आत्ता खऱ्या अर्थाने याच्यातलं काहीतरी माल बाहेर यायला. वास्तविक तो माल कुठून बाहेर येत होता. तुम्हाला सांगतो तंबाखू खाल्ल्यानंतर का तंबाखूचा आनंद आहे का. तंबाखू जड आहे, पण ती तुमच्या आतमध्ये लाळ प्रेरित करते, लाळ निर्माण करते. आणि लाळ निर्माण झाली का तुम्हाला टवटवीतपणा वाटतं. लाळ आहे ना हा कच्चा माल आहे. तुमच्या शरीर सांभाळण्यासाठी, शरीर यष्टीसाठी सांभाळण्यासाठी लाळ हा कच्चा माल आहे. पण तो मशरी लावून तंबाखू लावून तो प्रसवायला सुरुवात करतो आणि हा म्हणतो तंबाखू खाल्ली का जरा तरतरी येते आणि कच्चा माल वेस्टेज घालून टाकतो. ती जड तंबाखू तिच्यात नाही. दारू जड आहे त्याच्यात नाही आनंद. आनंद आपल्याकडे, पण आपण दुसरी वस्तू घेतो. टीव्ही आणला का मग मला आनंद वाटते. पण ते टीव्ही जड आहे त्याला काय आनंद नाही, दुःख नाही. तो बंद पडल्यावर कधी टीव्ही रडतोय का. नाही, आपण रडतो ना, हसतोय. त्या जडापासून आपल्याला आनंद झाल्यासारखा वाटतो, पण आनंद कुठे. आनंद आपल्याकडेच आहे. म्हणून धन दारा पुत्र जन. दारा म्हणजे काही ठिकाणी स्त्री म्हटलेलं आहे, पण दारा म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणं आणि त्या अवलंबून असणाऱ्या वस्तूकडून सुख भेटणं ते नश्वर आहे. दारा म्हणजे टीव्ही कडून अवलंबून, विषयावर अवलंबून राहणं आणि असं वाटतं त्याच्याकडून मला, म्हणजे दारा म्हणजे अवलंबून त्याच्यावर राहून आणि तिथून सुख भेटतं असं वाटतं. ते सुख नाहीच आहे. तो सुखाचा फक्त काय भास आहे, आभास आहे. परंतु समाधान बाह्यता संभावित दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे तेवढ्या पुरतं समाधान वाटतं. तो चोर जसा गावाची सीमा ओलांडली नाही तोपर्यंत क्षणभर स्वस्त असतो आणि मग घोर वनात गेल्यावर तोच त्याचा जसा सर्वस्वी नाश करतो तसे ते क्षणभर विषय सुख आहे. बाबा रे, वचनागाधिक विषयाची मधुरता प्रथम खाताना गोड लागते खरी, परंतु त्याचा परिणाम विचार केला असता ते प्राणनाशकच असते. विषयापासून सुख, विषापासून सुख भेटल, आनंद भेटेल असं वाटणं, परंतु क्षणिक सुख नंतर त्याच्यापासून आपला काय आत्मनाश होणारे, आत्मनुकसान होणारे. पहा, इंद्रियाच्या ठिकाणी असणारा जो विषय काम तो प्रथम खोट्या विषय सुखाच्या दुराशेला लागतो, जसे गळाला लावलेले आमिष माशाला बुलवते. काय उदाहरण दिलं बघा. ही ज्ञानेश्वर महाराजांची मोठी हातोटी. जड विषय आपल्याला कसा समजून द्यायचा. आता आपण बी मासे पकडायला गेलेलेच आहे. आपण काही वेळे काय ब्राह्मण नाहीच पक्के. सगळे खाऊन पिऊनच आपण झालेलं तयारी. पण बरं आहे, आनंदाची गोष्ट आहे. कारण का आता वासना शिल्लक, कारण सगळ्याचा आनंद घेऊन मासा पकडायला जातो त्यावेळेला त्या माशाच्या गळाला काय लावलेलं असतं, गांडूळ. आणि त्या गांडुळाला खाल्ल्यानंतर मला सुख भेटेल असं कोणाला वाटतंय, माशाला. आणि त्या गांडुळाला खायला गेलो नाश गांडुळाचं होतं का माशाचं होतंय.
लगेच त्याचं नरड फोडतो आणि ती काडी लावलेली का बुडायला लागली का आपण म्हणतो जड काहीतरी, आणि असा झटका मारल्याबरोबर गळ त्याच्या गळ्यात घसत गुजतो आणि त्याला बाहेर पाडतो. आता हे माशाचं ऐकायला किती मजा वाटली आपल्याला, किती आनंद वाटला. काठी बुडायला लागली का तो आपण लगेच झटका मारून का तो वर येतो. हे का माशाचं चरित्र चाललंय का? हे आपलं चरित्र चाललंय. आपण अशाच ह्या विषयाच्या नादी लागलो आणि आपली अशी फजिती झालेली. पहा, दुराशेला ज्या इंद्रियाच्या ठिकाणी जसा खोट्या प्रमाणात दिसतो, जसे गळाला लावलेले आमिष माशाला भुलवते, परंतु आमिषाचे आत एक गळ आहे की तो आपला प्राण घेईल, पण तो गळ झाकल्यामुळे त्याला जसा कळत तशी आपण झालेली, आपल्या डोळ्यावर अंधती निर्दृष्टी आलेली. तशी स्थिती या विषय सुखाच्या अभिलाषाने होईल. जर विषयाची इच्छा करील तर तो क्रोधाग्नीत पडेल. विषयाची तृप्ती नाही झाली का माणसाला काय येणार आहे? क्रोध येणार आहे. काम आला का तिथे क्रोध आला, क्रोध आला म्हणजे लोभ आला असेल, ठीक आहे ना. ज्याप्रमाणे पारधी मारण्याच्या हेतूने हरिणाला सारी बाजूने मारण्याची संधी साधून वळून आणतो, त्याप्रमाणे ह्या विषय सुखाची तरा आहे. म्हणून पार्था, काम क्रोध हे घातक आहेत असे समजून त्या विषयाचा संग तू धरू नकोस आणि या विषय आणि विषयाच्या इच्छा यात थाराच देऊच नकोस. मनाला त्याची आठवण देखील होऊ देऊ नकोस. तसेच स्वधर्माचा व आत्मज्ञानाचा ओलावा नाहीसा होऊ देऊ. कारण आपल्या इच्छित स्थळे आपल्याला कशासाठी आलेले? धन्य तुकोबा समर्थ जेने केला मोक्ष आपल्याला प्राप्त करायचं, तिथं दृष्टी ठेव आणि त्याच्या पाठी मागं तू राहू दे. तो ओलावा सुकू देऊ नको आणि ह्या आजूबाजूच्या ज्या वस्ती आहेत त्या डावलत जा आणि त्या ध्येयापर्यंत तुझी दृष्टी असू दे. अरे असे पहा की आपला स्वतःचा धर्म जरी आचरण्यास कठीण असला तरी त्याचेच आचरण करणे चांगले होय. याहून दुसऱ्याचा आचार धर्म खरोखर दिसण्यास जरी चांगला दिसला तरी आचरण करणाऱ्यांनी आपल्या वेदविहित असलेल्या धर्माचेच आचरण केले पाहिजे. बस किती घोटाळा आहे वाङ्मय समजायला. एका मोठ्या महात्म्याचं मी याच्यावर निवाडा ऐकला. ते म्हणले बघा, अगा स्वधर्मोह आपला जरी कठीण झाला तरी हाच अनुष्ठीला भला देख. ये आचार जो परावा तो देखता कीर बरवा परी आचारतेने आचरावा आपुलाची. दुसऱ्याचा धर्म सोपा जरी वाटला तर त्या धर्माचा त्याग करू, आपल्या धर्माचा त्याग करू नये, दुसऱ्या धर्मात जाऊ नये. तर एका मोठ्या विद्वानाचे याच्यावर मत आहे, आपला हिंदू धर्म श्रेष्ठ आहे आणि मुसलमान धर्मात किंवा ख्रिश्चन धर्मात काही वेळेला म्हणायचे तुला कामाला लावतो, खोली देतो, लग्न करून देतो, तू आमच्या धर्मात आहे, तर त्या धर्मात काय जाऊ? असलं वाक्य हे इथं सांगितलेलं नाही. स्वधर्म म्हणजे आपल्याला वाटायला आलेलं कर्म. अर्जुना तू क्षत्रिय आहेस, लढाई करणे हे तुझं कठीण कर्म आहे आणि तू म्हणतो मी 4 घरं भिक्षा मारू म्हणजे ब्राह्मणाचं बरं आहे बाबा, काम नाही करायचं, काय नाही, देवपूजा करायची आणि खायचं तेवढ्या पुरतं, मग मी ते करीन. तसं तू करू नको. हा आचरणाला तुला कठीण आहे, कारण तुला ज्यांना मारायचंय ते तुझे गुरुवरी आहेत, आजे आहेत, पंजे आहेत, नातेवाईक आहेत. तो जरी कठीण धर्म असला तरी तोच तुला अनुष्ठेला भला. दुसऱ्याचा चांगला जरी असला तरी तू त्याच्या नादी लागू नकोस. वेदविहित असलेल्या धर्माचेच आचरण कर. म्हणजे वेदाने सांगितलेलं, मग आपण ज्या कुळी जन्मलेले, ज्या कुळात जन्मले, त्या आपल्या कुळाला जो धर्म अनुसरू नये तोच करायचा आपण. धर्माचं रक्षण करा, मग धर्म तुमचं रक्षण करेल. अरे ब्राह्मण जरी दरिद्री असला तरी त्याने शूद्राच्या घरची पक्वान्ने उत्तम असली तरी ती कसे सेवन करावी सांग बरे. आणि ज्ञानेश्वरांचा धर्म कळायला फार अवघड आहे, ज्ञानेश्वरांची भाषा समजायला फार अवघड आहे. याच्यावर कितीतरी लोकांनी, शूद्र लोक म्हणतात ज्ञानेश्वर महाराज सुद्धा शूद्रच होते, त्यांनी आम्हाला डावललं, म्हणजे त्यांना सुद्धा वजा करून टाकलं. अंत्यजाधिक लोकांनी ते म्हणले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शूद्राच्या घरचे अन्न खाऊ नये. ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असणारा शूद्र बघा, जो देहाला मी समजतो त्याचं नाव शूद्र आहे, आणि जो मी आत्मा आहे असं समजतो ब्रह्म जानेसो ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे नुसता जातीत जन्माला म्हणजे ब्राह्मण नाही, मग म्हणावं लागेल तो त्याचा कदाचित ऍक्सिडेंट आहे, चुकून तो त्या घरात गेलेला आहे आणि त्याचे उद्योग मात्र चुकीचे. ब्रह्म जानेसो ब्राह्मण. ब्राह्मणाच्या गळ्यात काय काय कशाचं जाणवंय? त्याला जाण आहे मी कोण आहे, मी ब्रह्म आहे, आणि सगळे जे ते काय ही जाण आहे त्याला, त्याचं नाव ब्रह्म. आणि माऊलीच्या दृष्टीने शूद्र तो आहे जो देहावर प्रेम करतो, तो शूद्र आहे. माऊली सांगतात ब्राह्मण जरी दरिद्री असला, पण त्या काळात ही घटना होती ना, म्हणून तो दृष्टांत सांगितला. का आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण टाकू
नाही, ब्राह्मण जरी दरिद्री आणि श्रीमंत जरी तो असला तरी त्याच्या घरचे अन्न. कारण वेदाने सांगितलं म्हणजे वेदाचा सुद्धा अर्थरूप विचार आहे, शब्दशः सुद्धा अर्थ नाही. ते म्हणले अरे ब्राह्मण जरी दरिद्री असला तरी त्याने शूद्राच्या घरची पक्वान्ने उत्तम असली तरी कशी सेवन करावी सांग बरे. प्रश्नचिन्ह. त्याने असे हे अनुचित कर्म कसे करावे आणि जी गोष्ट प्राप्त करून घेण्यास योग्य नाही तिची इच्छा तरी कशी करावी. अथवा जरी इच्छेप्रमाणे तसे विषय प्राप्त झाले तरी ते त्याने घ्यावेत का. आपल्या धर्माला धरून नाही, चुकीचे कर्म आपल्याला जर समोर आले तर ते सेवन करावे का. उदाहरणार्थ तुकाराम महाराजांचा स्वधर्म. साधू त्याला म्हणतात, साधू भाव का भुका, धन का भुका, धन का जो भुका फिरे वो साधू नाही. आणि मग साधूची परीक्षा घेतली तुकाराम महाराज शिवाजी महाराजांनी, नजरांना पाठवल्या घरी. तर ते म्हणले आमचा धर्म असा आहे, परद्रव्य आणि परकांता याचा माने विटाळ, तेच खरे विटाळ आहे, त्याच्यापासून बाजूला राहायचं, ती गोष्ट आम्हाला नकोय. मग ते म्हणले हे साधू लोकांतात नाही घेत, एकांतात बघू. तर एकांतात सुद्धा नाही, कारण त्याचा त्यांनी काय मानलेला आहे, विटाळ मानलेला आहे. ज्याप्रमाणे जरी ती गोष्ट अनुकूल झाली तरी ती करू नाही, ह्यात तू विचार कर. तसेच लोकांचे मोठमोठे सुंदर वाडे पाहून गरिबाने आपल्या असलेल्या गवती झोपड्या कशाला मोडून टाकाव्यात. लोकांची कर्म खूप चांगले, त्या धर्मातल्या लोकांचं म्हणजे त्या कुळातल्या लोकांचं कर्म चांगले म्हणून माझ्या अंगा वाट्याला आलेलं कर्म टाकून जायचं. म्हणजे प्रश्न असा आहे अर्जुनाचा, मी लढाई करणार नाही, मला ते योग्य वाटत नाही आणि मला ते योग्य वाटतं मी ते करतो. मग देव सांगतात ते त्याच्यासाठी योग्य, हे तुझ्यासाठी योग्य नाही. लोकांची मोठाली घर पाहून आपल्या झोपड्या का मोडाव्यात हे असो. आपली धर्मपत्नी जरी कुरूप असली तरी तीच जशी आपल्या भोगण्यास योग्य होय त्याप्रमाणे वाटेल तेवढा कठीण आणि आचरण्यास दुर्घट असा स्वधर्म असला तरी तोच परलोकी सुख देणारा आहे. आपल्याला पारलौकिक सुखाचा अनुभव घ्यायचा आहे, आपल्याला मोक्ष पाहिजे, आपल्या स्वधर्माची आपल्या वाटचाल करून आपल्याला मुक्ती मिळवायची. मग आपल्या वाट्याला आलेलं कर्म कठीण जरी असलं तर तेच आचरण्यास आपलं हित आहे. असे पहा की साखर आणि दूध हे दोन पदार्थ गोड आहेत, सर्वानुभव सिद्ध आहे, पण ज्यांना जंत झाले आहेत त्यांना ते कुपथ्य वाईट परिणाम असणारे आहेत. काय उदाहरण दिलं, त्याचं कर्म चांगलं आहे पण तुला ते उपयोगाचं नाही. दूध आणि साखर पवित्रच आहे पण ज्याला जंत झाले त्याला ते अजून काय भडकवणारेच आहेत, म्हणून तू त्याच्या नादी लागू नको. त्यांनी ते पदार्थ कसे सेवन करावे. आता हे सगळं कशासाठी चाललंय, त्याला त्याच्या स्वकर्माची जाणीव करून द्यायची. आणि म्हणून ही उदाहरणं चालेल. अर्जुना असे असतात जर रोगाने जर ते सेवन केले तर त्याचा तो हट्ट वादीपणाचा ठरणार नाही का. जर तू म्हणला नाही नाही मी माझं कर्म टाकील आणि मी नको तेच उद्योग करीन तर मग मात्र तो तुझा हट्ट तुझ्या नुकसानीला कारणीभूत होईल. तर होय, कारण परिणामी त्याचे करणे त्यास हितकारक होणार नाही. म्हणून आपापल्या हिताचा विचार करून पाहिले तर जे दुसऱ्यास उचित असून आपल्यास अनुचित आहे त्याचे आचरण स्वहित दृष्ट्या कोणीही करू नये. किंबहुना स्वधर्माने आचरण करीत असताना जरी आपले प्राण जीवित खर्ची पडले तरी तो इह पर अशा दोन्ही लोकात खरोखर श्रेष्ठ असाच मानला जातो. इह लोक आणि त्याला पारलौकिक सुद्धा सुख अंतरले. आज जे बॉर्डरवर लढतात त्यांना सांगितलेले ही शिकवण आहे, जरी युद्ध करता करता मेले तरी तुम्हाला मोक्ष आम्ही ठेवलेलाच आहे आणि राहिले तरी स्वर्ग सुखाचं जे बाकी लढाई सोडली तर बाकीचं जीवन सगळं कसं आहे त्यांचं, हे घरचं सोडलं तरी तिथं मात्र सगळे सुख त्यांना ते आहे. देवादिदेव शारंगपाणी असे बोलले. हे भाषण ऐकून त्यावेळी अर्जुन म्हणतो, देवा माझी एक विनंती आहे, आपण ते मला आता सांगितले ते मी खरोखर नीट ऐकले आहे, परंतु आता मला जे काही पाहिजे ते मी तुम्हाला विचारतो. देवा हे असे कसे होते की ज्ञानाची सुद्धा स्थिती भ्रष्ट होऊन ते सन्मार्ग सोडून भलत्याच मार्गाने जातात. असे दिसून येते, असे का व्हावे. बघा मूळच्या प्रश्नाकडे परत गेलेलं. पहिलं सांगितलं कर्म कोण करायला प्रवृत्त करतो, प्रकृती कोणाच्या अधीने, गुणांच्या अधीने, आणि मग तो तिकडे खेचला जातो. मग अर्जुनाने प्रश्न केला, देवाने हे सांगितलं, पुन्हा तोच प्रश्न पुन्हा आलेले देवाच्या. बरं ठीक आहे, ज्ञानाला तर कळाले ना, विष आणि अमृत ज्याला ओळखतो तो असं का करतो. त्याचं उत्तर बघा, देवा असे कसे होते की ज्ञानाची सुद्धा स्थिती भ्रष्ट होऊन ते सन्मार्ग सोडून भलत्याच मार्गाने का जातात. असे दिसून येते, असे का व्हावे.
जे सर्वज्ञही असतात व त्यांना त्याज्य काय व ग्राह्य काय हेही माहीत असते, तथापि ते देखील स्वधर्म सोडून परधर्माचे आचरण कोणत्या कारणाने करतात? जसे आंधळा मनुष्य धान्य आणि कोंडा याची निवड करून निराळे काढण्याचे जाणत नाही, तसे कधी कधी क्षणभर डोळसात सुद्धा कळत नाही असे का व्हावे? जसे जे असलेल्या सर्व संघ सोडतात तेच पुन्हा कितीही संघ केला तरी तृप्त होत नाहीत व सर्व सोडून वनात असलेले पुन्हा व्यावहारिक लोकात येऊन का राहतात? वास्तविक आपण पापापासून अलिप्त असावे म्हणून भीतीने लपून बसतात व पाप आपल्या हातून होऊ नये अशी इच्छा व प्रयत्न करतात, परंतु त्यांना पुन्हा बलात्काराने त्या पापातच कोणीतरी घातल्याची प्रचिती येते. त्यांना सगळं कळालेले, ज्ञानी माणसाला कळालेले संसार असा रे, तरी का ते संसार करतात? संसारात का गुंतलेले आहेत? का त्यांच्या आशा तृष्णा परिपूर्ण नाही झालेल्या? त्याचं कारण काय? ज्या विषयाची ते मनापासून किळस बाळगतात तेच विषय त्यांच्या जीवाशी येऊन जखडून चिकटून राहिले दिसतात. ते चुकवण्याचा प्रयत्न केला तरी ते उलट पुन्हा येऊन त्यांनाच घेरतात. अशा रीतीने ज्ञानवानाच्या विषय सेवनात एक बलात्कार दिसतो. तो येथे बलात्कार म्हणजे बळजबरीने करण्याचा आग्रह कोणाचा आहे हे देवाने कृपा करून मला सांगावे, असा अर्जुन म्हणाला. हा जो प्रश्न संवाद उत्तर चाललेले हा साधने संबंधी आहे. याच्यात काही गोष्ट नाही, रामाची गोष्ट नाही, कृष्णाची गोष्ट नाही, पण प्रत्येक जीवाची गोष्ट आहे. प्रत्येक जीव या मार्गाने जात असताना त्याला खरं खोटं कळतं. जसा एखादा लोभी माणूस आहे, लोक तो वाईट करू नये त्याला सगळं कळतंय, पण तो वाईट केल्याशिवाय राहत दुसऱ्याच्या याच्यातलं खिचून घेणारच आहे. का का असं करतो तो? त्याच्याकडून असं का करतो? त्याला तर माहिती आहे गप्पा मारायला लागलं तर लय मोठमोठ्या गप्पा मारतो. मग त्याच्याकडून असं चुकीचं वर्तन का होतं? साधन करणारा माणूस साध्यापर्यंत पोहोचलेला असतो, त्या माणसाची पुन्हा परत रिव्हर्स मध्ये बॅक का तो येतो? त्याचं उत्तर भगवान काय देतात बघा. तेव्हा हृदयरूपी कमलात वास्तव्य करणारा आणि योगीजन ज्याची निष्काम बुद्धीने इच्छा करतात. योगीजन कोणाची इच्छा करतात? देवाची. कशा बुद्धीने करतात? देवाकडून सुद्धा काय नको अशी अपेक्षा पाहिजे आपली. आपण तर प्रत्येक माणसाकडून अपेक्षा होतो, याच्याकडून हे घडलं पाहिजे, त्याच्याकडून ते घडलं पाहिजे. आणि माणूसच वास्तविक कोण आहे? अपेक्षाच संपल्या पाहिजे. ईश्वराकडे सुद्धा जो काय अपेक्षा करत नाही तो सामान्य माणसाकडे काय अपेक्षा करल? आणि त्याला योगीजन म्हणलेले, त्याला साधूजन म्हणलेले, जो देवाकडे सुद्धा मागत नाही. ही उदाहरणं खूप आपण ऐकलेली. तुकाराम महाराज जेव्हा मंदिरात गेले, कोणत्या मंदिरात गेले ते काय माहिती, पंढरपूरच्या मंदिरात गेले, तेव्हा देवाने मान खाली घातली. असे आपल्या पुढे माणसांनी मान खाली घालावं असं काहीतरी करावं ना. आमचे नाना होते ना, त्यांनी मला सांगितलं होतं एकदा. त्यांनी एका चित्रपटातलं मला दृष्टांत सांगितलं होतं. खुद को कर बुलंद इतना कि खुदा भी तुझसे आके पूछे बंदे तेरे इरादे क्या है, हे नको ते नको ते नको. देवाने येऊन तुला विचारलं, अरे बाळा तुला काय पाहिजे, काय विचार काय आहे तुझा? एवढी पात्रता आपल्याला वाढवायची. तुकाराम महाराज मंदिरात गेले तर देवाने मान खाली घातली आणि आपल्या पुढे तर छाती ठोकून माणसं म्हणतात. का? कारण आपण त्यांच्या आयसाना त्यांच्या उपकाराच्या खाली काय आहे, दाबले गेलेले आहे. त्यामुळे खरं म्हणून तुकाराम महाराज बघा, तुकाराम महाराजांचं चरित्र वाचलं तर कोणत्या गावाला जरी कीर्तनाला गेले तर तिथलं अन्न खात नव्हते. ज्याचं अन्न खाल्लं ना तर त्याच्या होला हो म्हणावं लागतं. बरोबर आहे बाबा, बाबा तुझं बरोबर आहे. ते गदड चुकीचं करीत असलं तरी बाबाची ताकद नाही होणार तुझं चूक आहे म्हणून सांगायची. कारण त्याच्या उपकार, त्याच्या मिठाला काय करावं लागतं त्याला. जाऊ द्या आपलं द्या उदाहरण सोडून, आपण काय सामान्य पण भीष्माचार्य नावा रूपाला आला ना, चाललं का काही दुर्योधना ठिकाणी भर सभेचे का आपल्याला खेचून आणलेले आणि हा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पितामह नुसताच नावाचा, काहीच करता नाही आलं. आणि जेव्हा शरपंजरी पडले तेव्हा मात्र ज्ञानाचे धडे शिकवावे लागले. आता त्याला सोडू नका, याला मारा त्याला मारा. आणि पंचपांडव त्यांना भेटायला गेले होते आणि द्रौपदी बा हसली. त्यांनी पाहिले की का बाबा हसली. बाईसाहेब तुम्ही का हसल्या? नाही म्हणले अशीच हसली. म्हणले शहाणी माणसं उगत हसत. विचारलं का हसल्या तुम्ही? त्या म्हणले बाबा आता लय मोठ्या ज्ञानाच्या गप्पा मारायला लागले. ज्यावेळेला भर सभेत मला त्या दुर्योधनाने दुःशासनाने मला खेचत आणलं त्यावेळेला तुम्ही वर पाहिलं का खाली पाहिलं होतं? तेव्हा तुमची ताकद होती, तुम्ही त्याला थांबवू शकत होते. का नाही त्यावेळेला तुमच्या जीभ काही उच्चार करू शकली? तो म्हणला त्या दुर्योधनाचं मीठ खाल्लं होतं ना.
त्यामुळं माझं त्याच्या पुढं काही चाललं नाही. आता काय झालं, अर्जुनाच्या बाणाने सगळं रक्त काढून टाकलं, ते या रक्तातलं ते मीठ निघून गेलो. तो आता मला ज्ञानाची गोष्टी करायला लागले. आणि विषय पहा, ज्यावेळेला शिष्टाईला देव गेले, बाबा दुर्योधनाने तर लय ठेप ठेवली होती देवाची, पण देव तिथे जेवले. अरे जिथं अविश्वास आहे, ज्याचा देवावर विश्वास नाही, मागच्या ज्याच्यात सांगितलं, ज्याचा माझ्यावर विश्वास नाही, मी सांगतो त्याच्यावर विश्वास नाही, तो अर्धपतनाला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्ञानेश्वरी बद्दल अविश्वास आहे लोकांचा. देव न एवढं सोपं आहे का? आणि नाम आहे का दुसरं? रामकृष्ण हरी सोडून दुसरं काहीच नाही. रामकृष्ण हरी सोडून नाम दुसरंच आहे. त्यालाच नाम म्हटलेलं आहे, त्यालाच ज्ञान म्हटलेलं आहे. ते नसेल तर हे तुम्ही सगळी केली तर पुण्याधिक कर्म होतील, पण मोक्ष मिळणार त्याच्या एवढे अष्ट सात्विक भाव होतात. त्या नामाचं चिंतन केल्यानंतर शरीरावर एक प्रक्रिया उमटली जाते, त्याला अष्ट सात्विक भाव म्हणतात. एका जनार्दनी ऐशे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता. देव कृपा करी, त्या देवाच्या सांगण्यावर मूर्ख लोकांचा विश्वास नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता ते मूर्ख कोण आहेत? ज्यांना जगात विद्वत्ता आणि विद्वान म्हणून मान्यता मिळालेली, ते देवाच्या दृष्टीने कोण आहेत? मूर्ख आहे. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म, पण मूर्ख नेणे वर्म देव कुठं राहिला का? बघा बरं, ह्या अभंगाचं जर चरण पाहिलं, वरची 2 चरण अशी, ढाल तलवारे गुंतले हात, म्हणे मी झुंजार कैसा झुंजू. बघा बरं का, 4 दृष्टांत दिलेला शेवटचा सिद्धांत 3 चरणाचा हा अभंग आहे. हा ढाल तलवार गुंतले हात, म्हणे मी झुंजार कैसा झुंजू. लढायला गेलेला, ढाल आणि तलवार घेऊन गेला. तो म्हणला, मी कसं काय युद्ध करावं आता? यांनी माझ्या एका हातात तलवार दिली आणि एका हातात ढाल दिली, नाही तर मी लढाई केली असती, आता कशी करू? हा शहाणा का मूर्ख हो? शहाणा का मूर्खा? मूर्ख. दुसरी गोष्ट म्हणतो आता हे परकीय सवीने माझ्या जवळ आले, मी पळून गेलो असतो, मी धावू पळू तरी येणे माझं बैसविले अश्वावरी, मला यांनी घोड्यावर बसवलं, नाही तर मी पळून गेलो असतो, परत चक्र मला शिवायला आलं. म्हणजे अशा नका मूर्ख. बरं पळालो असतो, पण माझ्या अंगात यांनी चिलखत घातले हो, जड झाले. अरे ते जड आहे का? ते तुला सोडवणार आहे. 4 दृष्टांत दिले आणि त्याला जसं मूर्ख म्हणलेलं आहे, तसं धर्माच्या व्यासपीठावर जे म्हणतो देवच नाही, त्याला तुकावरा म्हणतात. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. जशी लढाई करण्याची जशी साधने आहेत, पळण्याचं जसं घोडा साधन आहे, तसं देवप्राप्तीचं मनुष्यच साधन आहे. नवे नवे मनुष्यच भगवंत आहे. तुका म्हणे हा तो, पण मूर्खनेने वर्म संत चरण. वर्म कळत नसल्यामुळं मूर्ख लोक या गुत्त्यात गुंतलेले आहेत. अशा प्रकारे माझ्यावर ज्यांचा विश्वास, देव शिष्टायला गेला, देवावर विश्वास होता दुर्योधनाचा. आदर ठेपतलंय, सत्कार जोरदार चालला होता. या चांगली सोय केली. हे म्हणला मला नाही जेवायचं, नाही जेवायचं, नाही जेवायचं. अहो आम्ही एवढी सोय केली, नाही जेवायचं म्हटलं ना, निघून गेलं. मग याला लय राग आला, आणि तो गवळ्याचा पोरा लय भाव खायला लागलाय, आणि आम्ही झालं लगेच म्हणायला लागले, बावळाटा तू मग अशी तर म्हणत होता चला ना जेवायला, मस्का लावतो ना, आता असं का? आणि कुठे गेले जेवायला? अरे नीतीने चालणारे विदुर होते. निष्ठून सांगितलं कोणला? तांदळ्या धृतराष्ट्राला, तुझं हे वागणं चुकीचं आहे, माझं ऐकत नाही ना, मीच चाललो इथून निघून, काय करायचं ते कर. पण भीष्माला सांगता आलं नाही. निर्हेतुकपणे सगळी कर्म केली, तेव्हा तो जीव काहीच मागत नाही देवाकडे. बा, हृदय कमलात वास्तव्य करणारे आणि योगीजन ज्यांची निष्काम बुद्धीने इच्छा करतात, असा जो पुरुषोत्तम तो अर्जुनाला म्हणाला, सांगतो ऐक. अरे हृदयामध्ये वास करणारे प्रत्यक्ष काम आणि क्रोध हेच पुरुषाच्या पापामध्ये प्रवृत्त करणारे आहेत. हे असे आहेत की त्या काम क्रोधाच्या ठिकाणी दयेची साठा असा बिलकुल नाही. फार काय सांगावे, दुसऱ्याचा नाश करण्याकरताची काम क्रोध साक्षात यमाप्रमाणे सामर्थ्यवान मानलेले आहेत. आपलं नुकसान करणारे शत्रू बाहेर नाहीत, कुठे आहेत? आता आपल्या जवळच आहेत. हे काम क्रोध ज्ञानरूप धनाच्या ठेवीवरचे नाग होत व विषयरूपी दऱ्याखोऱ्यातील वाघ होत आणि भजन मार्गाचे वाटमारे मांग आहेत असे समज. हे ज्ञानापासून आपल्याला बाजूला घेऊन जाणारे, ज्ञान आपल्याकडे टिकून देणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देह भरिला, पण केव्हा? काम क्रोध केले घर रीते. देहरूपी डोंगरी किल्ल्यावरील मोठे दगड आहेत, हे देहरूपी डोंगरावरचे मोठे दगड आहेत, व इंद्रियरूपी गावातील कोंडवाडे गावकूस आहेत.
आणि अविवेकात्मक भ्रांती वगैरे उत्पन्न करण्याच्या रूपाने यांच्यावर जगावर यांचा धाक दशपट आहे. जग याच्याच राहटीमध्ये काम क्रोध लोभ याच्यामुळं यांच्यावर जगावर यांचा धाक आहे. हे मनात असलेल्या रजगुणामुळे वळलेले आहेत. हे काम क्रोध लोभ केव्हा उठतात? ज्या वेळेला आपला रजगुण जागृत होतो त्यावेळेला. तो रजगुण संपुष्टात आणून आपल्याला कुठं जायचंय? तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करा परमार्थ आहार निशी. दिवस रात्र जेव्हा आपण या विषयाशी संलग्न राहू तेव्हा ते विकार उठू शकत नाहीत. हे मुळापासून आसुरी संपत्तीचे आहेत. यांचे भरण पोषण व तृप्ती अविद्येनेच केलेले. अज्ञानामुळे तिथं जातो माणूस. सुख वाटतं तिथं मिळत, पण सुख कुठं आहे? आपल्याकडे. पण अज्ञान असल्यामुळं सुख जिथं आहे तिथं आपण अज्ञान आहे आणि याच्या पाठीमागे लागलेलो आहे. वास्तविक रजोगुणापासून तयार झालेले आहेत खरे, तरी पण तमोगुणाचे फार आवडते होऊन राहिले, म्हणजे अजून खालच्या लेवलचे. रजगुणापासून तयार झाले पण आरी जास्त कोणाचे आहेत? तमोगुणाचे आहेत. म्हणून तमोगुण आपले सर्वस्व पद अर्थात अवधानता व अविवेक्यास दिलेले आहेत. तमोगुणाने यांच्याकडे देऊन टाकले. म्हणून मृत्यूच्या नगरात यांना चांगल्या प्रकारचा मान मिळतो. जगात मान कोणला आहे? कामी क्रोधी तस्करी की पूजा होय. कोणाची आज जगामध्ये पूजा चालली? कामी क्रोधी तस्करी यांची पूजा होय. पुढं काय? कलियुग आया बे साधू न कोई माने. म्हणून मृत्यूच्या नगरात यांना चांगल्या प्रकारचा मान मिळतो. कारण हे जीविताचे शत्रू आहेत. आपले नाश करणारे आपलेच खरे शत्रू आहेत. फार काय चमत्कार सांगावे यांचा. नुसत्या भुकेच्या इच्छेला हे विश्व एका घासात देखील पुरे पडत नाही आणि आशा ही यांच्या व्यापाराची देखरेख व वृद्धी करते. यांची देखरेख कोण करते? आशा करत राहतो तो. जिने सहज लिलेने आपल्या मुठीत मिटल्या असता त्यात मावण्यात 14 भुवनेही कमी आहेत. अशा तऱ्हेची जी भ्रांती ही आशेची अति लाडकी धाकटी बहीण आहे. आता कोणत्या गोतावळ्यात आपण सापडलेले? गोत्रजनांमध्ये पहा, त्याच्या सांगितलेले आशा ही त्याच्या मुठीत आहे. त्यांची ही बारकी बहीण कोण आहे? भ्रांती. जी खरं सुख जे आहे तिथं नाही, खोट्या सुखाला आपल्याला बोलवले जाते तिला भ्रांती. भ्रांती ही केवळ भातुकली खेळता खेळता सहज तिने लोकरूपी खाऊन टाकते आणि त्या भ्रांतीच्या दासीपणाच्या बळावर तृष्णा जगलेली. आता भ्रांतीच खोटी. बघा संसार वृक्ष कसं सांगतात ते पुन्हा इथं. भ्रांती खरी का खोटी? भूत खरे का खोटे? खोटे. पण ते भूत खोटे, त्या भूताने अजून नागवलं आणि भूताची बारकी बहीण दाशी तृष्णा माणसा जी मागे लागली ती तृष्णा जगली व पुष्ट झालेली आहे. हे असो या काम क्रोधांना मोहाच्या घरी मान प्रतिष्ठा आहे. कुठं मान आहे यांना? मोहाच्या ठिकाणी चांगला मान आहे. आणि हा जो अहंकार आपल्या करामतीने सर्व जगाला नाचवतो तो अहंकार यांच्यापाशी देव घेऊ करतो. अहंकार म्हणजे देह अहंकार. देह ज्याचं देहावर प्रेम आहे त्या देहाच्या अंडर असणारी काम क्रोध आहे. मग ज्याला देह पोषणासाठी या काम क्रोधांच्या जवळ बसावंच लागेल, त्यांचा मान ठेवावा लागेल आणि त्यांच्या मागे पळावं लागणार. ज्याने दंभाने पोटी असलेला सत्याचा भोगसा कोथळा फाडून काढला व त्या सत्याऐवजी दृष्ट कृत्याचा पेंडा भरला असा तो दंभ त्यास यांनीच काम क्रोधांनी जगात पुढे प्रसिद्धीला आणले. दंभ म्हणजे आपण त्या स्वरूप स्थितीच्या जवळ नसणे, साधनेच्या जवळ नसणे, पण दाखवणे मात्र. मी खूप साधना करतो याला काय म्हणलेले? दंभ. काय हरिपाठात प्रमाणे काय एखादं योग याद विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. योगाने सिद्धी नाही होत, यागाने सिद्धी नाही होत, पण ते करतो आणि म्हणतो मी फार मोठा योगी आहे, यागी आहे, मी काय करतो तो करतो. आणि हा केवळ दंभ. तीर्थयात्रेला जाऊन आल्यावर जगाला सांगायला लागला का समजायचं काय आहे तो? दंभ आहे. त्यांनी काय नाही तीर्थव्रती तीर्थ भावे विनसिद्धी वायाची उपाधी करशी जना. तो दंभ आहे. त्याचा दंभ ज्या जनात ती उपाधी घेऊन त्याचा दंभ करतो. त्या दंभाचा जगामध्ये फार मोठा. त्या दंभाने काय केला? सत्याचा भोगसा सत्य काय टाकून दिलं आणि आज सत्य गुंतलं. म्हणजे सत्य जे ईश्वर तत्व आहे त्या दंभाने त्या सत्याला बाजूला केलं आणि विषय जो नाशिवंत आहे त्याचा मात्र डामडोल जगामध्ये प्रसिद्ध केला. या काम क्रोधांनी पतिव्रता रूप शांतीला लुबाडून नेली. कोणाला?
जी शांती, आत्मशांती, ज्या वेळेला ती जीवाला आत्मशांती भेटेल तेव्हाच तो परमात्मा सुखाच्या जवळ जाऊ शकतो. आणि या शांतीला पळवलेले कोणी? काम क्रोधानीची आत्मशांती यांच्या मागे पळालेली, तिला स्थिर राहून नाही दिलेलं. या काम क्रोधांनी पतिव्रता रूप शांतीला लुबाडून वस्त्रहीन केलेले आहे व त्यात वस्त्र अलंकारांनी मायारूप मांगीन सजवलेले आहे, विषयाला सजवलेले आहे व तिच्यापासून साधूचे समुदाय भ्रष्ट करविले. आणि त्या काम क्रोधांनी विवेकाची आश्रय स्थानच नाहीसे केले. जर काम क्रोध आहे त्याला विवेक नाही, त्याला लोभ आहे, त्याला तुम्ही काही सांगा विवेकाची भाषा त्याला जमणार नाही. वैराग्याची कातडीच काढलेली आहे. वैराग्य कुठून राहणार? काम क्रोधाकडे वैराग्य राहणार आहे का? अहंकार म्हणजे देह अहंकार, मी अमुक आहे, मग या देह पोषणार्थ काम क्रोध आले, मग वैराग्य तिथे टिकणार आहे? वैराग्याची कातडी काढली आणि इंद्रिय निग्रहाची जिवंत मनीस मान मुरगळून टाकली. ज्या इंद्रियांना आवरायचे त्यांना काय केलं? स्वैर सोडून दिलेले आहे त्यांनी. यांनी संतोष रूपी वने तोडून टाकली, धैर्य रूपी किल्ले पाडून जमनदोस्त केले. ज्या आत्मसंतोषामध्ये जीव रचलेला होता त्याला वैश्विक सुख दाखवून, हे शिवाजी महाराजांच्या निमित्ताने तुकाराम महाराजांना हे वैश्विक सुख दाखवून आत्मसुखापासून परारमुख करायचं होतं म्हणून हे धन दौलत पाठवली होती, अंबाजी बुवांनी स्त्री पाठवली होती. त्या संतोषात आत्मसंतोषात रत असलेल्या जीवाला इथून आपण पाहिलं ना, का कोणी साधू तपश्चर्या करायला लागल्या का त्या रंभा उर्वशी नाचणार, म्हणजे हे विषय आणि त्या जीवाला काय करणार? तिथून खेचून नेणार. कारण हा जो काम आहे ना, हे जे काम कोणाचे? ही काळाची बहीण कोण आहे? माया आहे, झोप आहे. बघा, तमाशाच्या वेळेला माणसाला झोप येते का हो? तमाशाला तमाशा रात्रभर चालतोय आणि सकाळी हजेरीला परत तो माणूस आहेच, पण कीर्तनात 2 तासात सुद्धा. कारण ही जी झोप आहे, ही जी माया, ही काळाची बहीण आहे. त्या मायेला असं वाटतं माझ्या भावाचा धंदा जोरदार व्हावा, म्हणजे काळाचा. मग ही गिराईक जर तमाशात जर झोपली तर काळाचा धंदा बंद पडेल. तिथं ती काय डिस्टर्ब करत? चालू द्या चालू द्या चांगले. आणि कीर्तनात मात्र हे निवृत्त होतील आणि माझ्या भावाचा धंदा बंद होईल. तिथं मात्र ती झडप घालती. म्हणजे ही काय करते? या लोकांनी संतोष रूपी वने तोडून टाकली, तिथं त्याला परारमुख केलेले. धैर्य रूपी किल्ले, काहींचं धैर्य टिकतं, नाही घ्यायचं, नाही करायचं, नाही येऊ करायचं, पण तो धैर्य त्याचं तोडून टाकतं. कारण काम क्रोध लोभ हे पायाजवळचं सुख दाखवतात, लांबचं सुख मात्र दाखवत नाही. आणि आनंद रूपी लहान रूप ते उपटून टाकले. कुठंतरी मोड धरायला लागलं होतं आनंदाचं जो रोप, आणि तो आनंदाचा वृक्ष वेल होणार होता, ते रोपट यांनी तोडून टाकले. यांनी ज्ञानाची रोपे खुडून टाकली आणि सुखाचे नाव सुद्धा भाषाही पुसून टाकली आणि प्राणी मात्राच्या हृदयात त्रिविध तापाचे निखारे पसरून टाकलेले. कारण ही बहुरंगी माया बहु करली. निवृत्तीच्या मार्गावर सहसा कोणी जाऊ शकत, आणि जायला लागला तर त्याला ते सगळे हे काम क्रोधाधिक लसण माग खेचतं. प्रश्न आहे देवाला विचारलेला अर्जुनाने, ज्ञानी लोक का घसरतात? त्याचे हे उत्तर चाललेले, या सगळ्याला टंबळामुळे हे लोक माग आलेली आहेत. हे शरीराबरोबर उत्पन्न झालेले असून अंतकरणाशी सारखे जडून राहिलेले आहेत, परंतु शोध करायचा असता ब्रह्माधिकासही ते सापडत नाही. हे काम क्रोध लोभ जर असे पार्ट असते ना तर ऑपरेशन करून काढून टाकता आले असते. पण हे कोणाचे धर्म आहेत? बघा, काम क्रोध हे आकाशाचे वायूचे धर्म आहेत. आता आकाश दिसतंय का? वायू दिसतंय का? आणि बघा, हे दुसऱ्याचे धर्म आपण जीव. ज्ञानी माणूस नाही फसणार. ज्ञानी माणूस हे स्वतःकडे घेणार नाही. जसं बाबांनी एकदा विचारलं मोठ्या बाबांना की बाबा मी ह्या साधना करतो, मला सगळं, पण मला हे काम क्रोध लोभ विकार हे मला असं वाटत नाही मी पूर्ण झालो. काम क्रोध लोभ निमाले ठाईचं अवघी आनंदाची सृष्टी झाली असं मला वाटत नाही. त्याचं कारण काय? हे मला सतवतात. तर बाबा म्हणाले होते, काम क्रोध लोभ, बघा उत्तर काय? हे देहाचे धर्म आहेत, हे पंचमहाभूताचे धर्म आहेत का आत्म्याचे धर्म आहेत? हे गुण कोणाचे आहेत? पंचमहाभूताचे आहेत. मनाचे विकल्प आहेत, ते विकार आहेत, ते आत्म्याचे नाहीत. आणि तुम्ही कोण आहेत? आपण सगळे कोण आहोत? आत्मा आहे. मग त्याला काही स्पर्श करू शकत नाही. जसं आकाश म्हणजे पोकळी, त्याला आत्मा म्हटलेलं आहे. याला कोणताच कलर लागू शकत नाही, ना सत्वगुणाचा लागू शकत, ना रजगुणाचा, ना तमोगुणाचा. पण त्याला त्याची जाण आली असली तर, नाही तर मग मात्र तो पुन्हा देहबुद्धीवर असलेला जो आहे
तो पुन्हा त्या काम क्रोधाच्या लचांडात सापडतो. सत्य असत्याचा निवाडा त्याला करण्याची ताकद नसते आणि तो पुन्हा रिटर्न मात्र येत राहतो. हे काम क्रोध आत्मस्वरूपाच्या अगदी शेजारी आणि वृत्ती ज्ञानाच्या पंक्तीला बसतात. म्हणून हे महाप्रलय करण्यास उसळून प्रवृत्त झाले तर कोणालाही आवरत, किती प्रयत्न केले तर मग आवरत नाही. याचा काय पराक्रम सांगावा. हे काम क्रोध जीवाला पाण्याशिवाय बुडवतात. पाणी तरी पाहिजे बुडवायला, पण इथं पाण्याशिवाय बुडवतात, अग्नीशिवाय जाळतात आणि प्राण्यांना तर न कळता एकदम घडतात. प्राण्याला तर न कळता एकदम धरतात. हे शस्त्राशिवाय ठार मारतात, दोराशिवाय बंधन करतात आणि तत्ववेत्यांना तर प्रतिज्ञापूर्वक पैजेने ठार मारून टाकतात. ज्ञानी माणसाला म्हणतात तू सापडायचं नाही, तुझं आता 101% म्हणलंय मी विडाच उचललेला आहे, म्हणून याच्यापासून सांभाळणं. शिवाय हे चिखलाशिवाय रोवतात, जळाच्या पाशाशिवाय लोकांना बांधून ठेवतात. हरणाला तरी जाळी लावावं लागतात, माशाला तरी जाळी लावावी शकतात, पण यांना जाळं लावावं लागत नाही. आणि शरीराच्या इतक्या अंतर्यामी घुसून पोहोचल्यामुळे यांच्या बरोबरीचे सामर्थ्यवान कोणीच दुसरे नाही. हे कोणासही आटोक्यात येत नाहीत व हे कोणासारखे आहेत हे सांगता येत नाही. अर्जुना फार काय सांगावे. जेथे ज्ञान आहे तेथे काम क्रोध हे आहेतच. जसा साप चंदनाच्या मुळाला वेढून राहतो, जिथं ठेवाय तिथंच साप, जिथं ज्ञान आहे तिथंच हे विकार आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये हे विषय आले, कारण ज्ञानेश्वरीत काय आहे, ज्ञान आहे. तुम्ही ज्ञानाचा अंगीकार करणार, पण जर ज्ञान हस्तगत करायचं असेल तर यांचं काय करायला पाहिजे. हे असून आणि हे असून दोन्ही जमणार. काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येते. जर तुम्हाला तो द्रव्य हस्तगत करायचंय तर त्या सापाचा बंदोबस्त, चंदन हवा असेल तर तिथे असणाऱ्या लिपटणाऱ्या सापाचा बंदोबस्त, आणि आत्मसुख पाहिजे असेल तर यांचं पहिलं काय करायला पाहिजे. जसं व्यवहारात सांगतात आपल्याला, आता भाडोत्री खोली, एखाद्या खोलीवाल्याला भाड्याने खोली द्यायची तर पहिला भाडोत्री काढला पाहिजे ना, मग दुसरा भाडोत्री. पण इथं एवढी घाई आहे, पहिल्या भाडोत्र्याचं डिपॉझिटच नाही दिलं तर दुसऱ्याचं घेऊन बसलेले. हे ज्ञानी माणसाचं उदाहरण आहे. आज या लोकांना पहिलं रिकामं केलं नाही तर ज्ञानाचा आनंद मिळू शकत नाहीये. जसा साप चंदनाच्या मुळाला वेडे घालून राहतो, किंवा पोटातील गर्भ वेष्टण्याच्या खोलीने जसा आच्छादिला असतो, अथवा प्रभेशिवाय सूर्य आणि धुराशिवाय अग्नी, किंवा मळहीन म्हणजे पाऱ्याशिवाय आरसा की ज्याप्रमाणे कधीच सापडत नाहीत, किंवा बीज जसे कोंड्याने आच्छा दिलेलेच उत्पन्न होते, त्याप्रमाणे काम क्रोधाशिवाय एकटे असलेले शुद्ध ज्ञान आमच्या दृष्टीला कधी सापडले. म्हणून ज्ञानी या जगामध्ये कमी आहेत. ज्ञानाचं नाटक केलेले भरपूर. कोण क्रोधाच्या तडाख्यात आहे, तर कोण कामाच्या तडाख्यात आहे, तर कोण लोभाच्या तडाख्यात आहे. याच्यातून सुटलेले मात्र निव्वळ ज्ञानी असा मला दिसत नाही. अरे ज्ञान हे स्वभावता जरी शुद्ध आहे तरी काम क्रोधांनी विशेष रूपाने आच्छादिले असते, म्हणून ते गहन प्राप्त होण्यास अवघड होऊन बसले आहे. अगोदर काम क्रोधास जिंकावे, मग ज्ञान प्राप्त करून घ्यावे. पण त्या काम क्रोधांचा पराभव होऊ शकत नाही, म्हणून त्यास जिंकणे अगोदर कठीण आहे. हेच लय अवघड आहे. आणि हे ज्याला जमलं त्याला पुढचा मार्ग अत्यंत सोपा आहे. कारण यांना जिंकण्याकरता जे जे अवसान अंगात आणावे ते उलट यांना सहाय्यकारी होते. जसे अग्नी विझवण्याकरता लाकडी टाकली असता ती त्यालाच प्रज्वलित करण्यास सहाय्य करतात, त्याप्रमाणे जे जे उपाय करावे ते सर्व यांना सहाय्यकारी होतात. म्हणून या जगामध्ये हाट योग्यांना देखील हेच काम क्रोधाधिक जिंकतात. मग हे काम क्रोध अजिंक्य झाले असे तुला वाटेल तर ते मात्र मुळीच नाही हो अर्जुना. हे विकार असे की काम क्रोध जिंकण्यास अवघड म्हटले तरी पण त्यास जिंकण्यास एक मात्र उपाय आहे. तो जर तुला साधत असेल तर पहा, हे मी तुला सांगतो. पहा बरं, पहिलं चित्रपट सृष्टीमध्ये बरं, पहिलं आता शिवाजी महाराजांचं चरित्रात जेव्हा अफजल खान आपल्या महाराष्ट्रावर आक्रमण करायला आला तेव्हा अफजल खानची ताकद जास्त दाखवली का शिवाजीची ताकद जास्त दाखवली? तसं हे काम क्रोध लोकांची ताकद दाखवली. पण याचा उपाय पुढे ते सांगणार आहे. पण पहिले आपल्याला भीती सांगितलेली. हे एवढे बलाढ्य आहेत, यांनी चांगल्या चांगल्यांना नागवलेले. पण जर तुम्हाला जिंकायचं असेल तर एक उपाय मात्र आहे, आणि तो उपायाकडे तुम्ही प्राकर्षाने लक्ष द्यावे आणि तो उपाय आपल्या जीवनात उतरावा. याच्यासाठी पहिले धोक्याची सूचना दाखवलेली.
आता तुला सांगतो म्हणले साधन हे जिंकण्यास, हे काम जिंकण्यास अवघड म्हटले तरी त्यास जिंकण्यास एक मात्र उत्तम उपाय आहे. तो जर तुला साधत असेल तर पहा, मी तुला सांगतो. याचे मूळ वास्तव्य आश्रयस्थान ही इंद्रिय आहेत. आता सुरुवात कुठून झाली होती? प्रकृतीची केले नेगे. प्रकृतीला जो धरून आहे त्याला हे मात्र लुटल्याशिवाय राहणार नाही. यांचे मूळ वास्तव्य आश्रयस्थान इंद्रिय ही आहेत आणि इंद्रियापासून कर्माची प्रवृत्ती होते. म्हणून या इंद्रियांना अगोदर सर्व ते जिंकून ताब्यात ठेव. आणि हात वरायचा उपक्रम आहे, इंद्रियांना जिंकण्याचा उपक्रम. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्यांना रूप पाहायची सवय ना, मग चांगलं रूप पाहिल्यानंतर ते तिकडे जाईल. तर सर्वात चांगलं रूप कोणाचं आहे? काय प्रमाण आहे का? राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. असं स्वरूप आहे तुझं पाहता सामोरी, आता दृष्टी न फिरे माघारी. म्हणजे त्या इंद्रियाला पुढे घेऊन गेलेले, स्वरूपाजवळ गेले. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा माझ्या विठोबाचे सुख. म्हणजे आत्मसुख तुम्हाला तिथं मिळणार आहे. ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. अजून पुढे काय? मना तेथे धाव घेई विठोबाची बाण. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. म्हणजे तुला तिथे घेऊन जायचे. इंद्रिय आपल्या इंद्रियापासून कर्माची प्रवृत्ती होती. म्हणून या इंद्रियांना अगोदर सर्व जिंकून ठेव. असे झाले म्हणजे मग मनाची धाव खुंटीत होईल. तुका म्हणे मना काय म्हणलं तुम्ही आता प्रमाण? तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. असे झाले मग मनाची धाव खुंटीत होईल आणि बुद्धीची सोडवणूक होईल. बुद्धी निसंग झाली पाहिजे. आणि बुद्धीला कोण पळवते? मन पळवते. मनाची धाव थांबली पाहिजे. मनाला कोण पळवतो? मनाची तृप्ती झाली का मन कोणाकडून सुखाची अपेक्षा करते? मन स्वतः जातं का? ते इंद्रियांना घेऊन जातं. डोळ्याला म्हणतं मला पाहायचंय का, ते डोळ्याला काम लावतं. मनाला इंद्रियांना म्हणतं चला तिकडे जाऊ द्या. मग इंद्रिय जर गेली नाही तर मन काय होईल? शांत होईल. मन शांत झालं का बुद्धीची सोडवणूक होईल आणि मग एवढ्यानेच या दुष्टांचा राहण्याचा आश्रय नाहीसा होईल. याप्रमाणे यांची अंतकरणात वस्ती म्हणजे मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर नहीं खिचेगा कमान तो कैसे चलेगा तीर. याप्रमाणे यांची तू दुसरीकडे मन घालू नको बघा. शुप्त याच्यामध्ये विषयाकडे तू जाऊ, तुझं मन कुठं राहू दे. सगळं एक हरी आत्मा जीव शिवसम. तू इथंच राहू दे. वाया तू दुर्गमी. तू दुसरीकडे कुठं जाऊ नको. म्हणजे त्या मनाला परत बॅग घेऊन यायचं, इकडंच लावायचं, पुढं जाऊन द्यायचं नाही. ह्याप्रमाणे ज्याची अंतकरणातून वस्ती पार मोडली म्हणजे ते खास निसंशय मेले असे समज. ज्याप्रमाणे सूर्यकिरणाशिवाय मृगजळ दृष्टीस पडायचं उरत नाही, त्याप्रमाणे राग आणि द्वेष जर पूर्णतः नाश पावले तर ब्रह्मप्राप्तीरूपी स्वराज्य हाती आले असे समज. मग तो पुरुष स्वतःच निजसुख उपभोगतो. राग देश जरी सहज निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग तो सुख भोगे आपुले आपणशी. आपलं सुख आपलं हिरावून नेलेले त्याच्यावर आलेली ही जी गंडांतर आहे ही जर बाजूला काढली तर आत्मा मात्र ओरिजिनल जसा आहे तो आपल्याला दिसेल. आणि त्या विषयापासून आपल्याला हीच गुरु शिष्यांची गुह्य गोष्ट, हेच त्या संवादात विचाराने लाभणारे जीव ब्रह्माचे ऐक्य. तू येथे स्थिर होऊन येथून कधीही हलू नकोस. काल्याच्या ठिकाणी स्थिर राहा. काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय राहू नको. जीव ब्रह्म गुरु शिष्याची गुह्य गोष्ट. गूढ आहे ज्ञान. ज्या विकारांना जिंकायचं ते ज्ञान गूढ आहे, गुप्त आहे. ज्ञान गूढ. त्या गूढ ज्ञानाच्या ठिकाणी तू त्या संवादात विचाराने मग्न राहा आणि लागणारे जीव ब्रह्माचे ऐक्य तू येथे स्थिर होऊन तेथून कधी हलू नकोस. त्या स्वरूपाच्या ठिकाणी कधीच मागे जाऊ नको. मग मात्र तू फसणार नाहीस. स्थिर राहून येथून कधी हलू नको. संजय म्हणतो राजा धृतराष्ट्र ऐक. सकल सिद्ध मुनी मुकुटमणी देवी लक्ष्मीचे पती देवादिदेव श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले. आता यापुढे भगवान श्रीकृष्ण एक पुरातन कथा पुन्हा सांगतील. ती ऐकून तेथे अर्जुन प्रश्न करेल. त्या कथेचे प्रतिपादन योग्यता व त्यातील रसिकपणा ही ऐकून त्यांना श्रवण सुखाचा सुकाळ होईल. श्री निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानदेव ते म्हणतात, बाबांनो बुद्धीला चांगले जागे करून
आत्मज्ञान प्राप्तीच्या चांगल्या तयारीने मग तुम्ही कृष्ण अर्जुन संवाद सुखाचा उपभोग घ्या. अलर्ट करतात जाता जाता तिसऱ्या अध्यायाचा समारोप होत असताना ज्ञानाचा मार्ग पुढच्या अध्याय चौथ्या अध्यायात सांगणारे त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाबांनो बुद्धीला चांगले जागी करून आत्मज्ञानाच्या चांगल्या प्राप्तीच्या तयारीने चांगल्या मग तुम्ही श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद ऐका आणि त्या संवाद सुखाचा उपभोग घ्या. तिसऱ्या अध्यायाचा समारोप होत आहे 276 क्रमांकाच्या ओळीला. तिसरा अध्याय संपला. आपण इथे थांबूया आणि पुढे चौथ्या अध्यायाकडे जाताना पुन्हा एकदा देवाचं भजन करूया. पुंडलिक वरदी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. गुरु चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. की जय. मोरिया.